काही पुढारी तिथं आपले आले, त्यांनी ते काम सुरू करून दिलं आणि जे घालायचं ते शेवटी झालंच. ज्या चुका झाल्या त्या झाल्या आणि त्याचे परिणाम आज सर्व पिसादेवीकर व जाणाऱ्या सर्वच नागरिकांना भोगावं लागत असून त्यामुळे ह्या कॉन्ट्रॅक्टरवर ह्या इंजिनियरवर जो मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहोत. जय हिंद. या ठिकाणी आम्ही रास्ता रोको करण्यासाठी बसलो. कारण 15 दिवसापूर्वी एक अपघात तिथे पाठीमागे झाला आणि त्याचीच पुरावती म्हणून रात्री आमच्या कॉलनीतील आमच्यातीलच राजेंद्र पाटील हे रात्री मृत्युमुखी पडले. का तर हा जो संबंधित ठेकेदारांनी जो रस्ता बनवला आहे आणि जो संबंधित विभागाचे जे इंजिनियर आहेत यांना आणि त्या ठेकेदारांनी यांनी मिलीभगत करून हा रोड इस्टिमेटनुसार तयार केलाच नाही, हा असा आमचा आरोप आहे. दुसरी गोष्ट, जोपर्यंत हा रस्ता इस्टिमेटनुसार होत नाही, तो लेखी देत नाही ते आणि या रात्रीचे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला जोपर्यंत या विभागात 50 लाख रुपये मदत मिळत नाही व संबंधित ठेकेदारावरती व इंजिनियरवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आज आम्ही. हे तुम्हाला माहीतच असेल, तिथं बोर्ड पण लागलेला आहे आणि ह्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे मेंटेनन्सचा पिरियड पुढचा 10 वर्षासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे. दोष निवारण कालावधी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड लक्षात येत असेल ना. दोष निवारण निधी, दोष निवारण करायचा कालावधी 10 वर्षाचा आहे. 120 महिन्याचा कालावधी आहे. आमचं काम जे चालू झालंय ते 900 पासून पुढे चालू आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. पण हा रोड पण ह्याचं चौपदरीकरण करावं किंवा ह्याच्यावर आणखी काही राहिलेलं काम करावं म्हणून तो आमच्याकडे हँडओव्हर केलेला आहे. आमचं काम तिथून असल्यामुळे आम्ही ते चालू केलेलं आहे. पण ही अशी घटना घडल्यानंतर जर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, हे जे आहे हे आम्ही 2 दिवसात काम सुरू करायला सांगतो कॉन्ट्रॅक्टरला आणि पुढच्या 15 दिवसात हे कम्प्लीट. 2 दिवसामध्ये अरेंजमेंट करतो आम्ही सगळी मटेरियलची वगैरे आणि 2 दिवसानंतर काम चालू करून पुढच्या 15 दिवसामध्ये कम्प्लीट करतो. रोड बंद करून आपली अडचण होणार आहे. PWD ने केलं तुमचं आता MISP रस्ता तो पुढून तिथे तोही रस्त्याचं असंच काम करून ठेवलेले, त्याचं काय कारण आहे? असंच केलेलं आहे. 2023 मध्ये कम्प्लीट झाला. याच्यामध्ये जे गॅप राहिलेले आहेत ह्याचं काम आम्ही 2 दिवसात चालू करू आणि पुढच्या 15 दिवसामध्ये पूर्ण करू. बरं, अन्य मागण्या काय? स्पीड ब्रेकरची एक मागणी आहे, ते रस्त्यांशी बोलून ड्रमलर वगैरे टाकले. हनुमंत नाले टेक्निकल ऍडवायझर दिसत नाहीये. खर तर भरपूर वेळ झालाय, ठेकेदार या ठिकाणी उपस्थित होत नाहीये. परंतु या प्रशासनाला याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जोपर्यंत तो ठेकेदार प्रत्यक्षात या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत या ठिकाणून कुणी या ठिकाणी उठणार नाही. परिसरातील आपल्या गावातील राजेंद्र पाटील कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे हे नाही केलं काय, कुठल्या प्रकारचं म्हणजे आतापर्यंत